अध्याय 12. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. प्रसिद्ध दक्षिण देशी धाम, ज्याचे सेतू बंध रामेश्वर नाम, विख्यात क्षेत्र आहे सुखाराम, दायक सर्व जनासी. या रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे पुजारी पूर्वी ब्राह्मण होते सदाचारी. एक वृद्ध पुजारी मृत झाल्यावरी शिरले लोक जंगम. पुजाऱ्यांच्या स्त्रीपुत्रांस जंगमानी बहुनी देवनी त्रास. आपणची पुजारी होऊनी विप्रास, लिंगासी स्पर्श करून देती. बलात्कारे जंगम पुजारी होऊन, उन्मत्तपणे अविचारी करून. यात्रेस येती जे जे जन, त्यांसी गाभाऱ्यात जाऊन देती. मग सर्व लोक एकत्र होऊन बहुत दिवसांचा पुजारी मृत ब्राह्मण, त्याचे पुत्रासी पाचारून करीती विचार योग्य तो. राजमुद्रांकित सनदापत्रे जुनी केली एकत्र शोधुनी. मग विनंती पत्र लिहुनी प्रमाणपत्रासह, नृपाचे विद्यमान जे अधिकारी, त्यांसी दाविले न्याय मंदिरी. त्यांनी खरी सदनापत्रे षण्मासाभितरी निरखुनी न्याय केला. निर्णय करुनी वासुदेव भटाला, पूर्ववत रामेश्वर पूजा अधिकाराला. समर्पुनिया तयाला क्लेशमुक्त सहज केले. असो ऐसा महान क्षेत्रात स्वामी राज गुरु अवधूत. एका वृक्षाखाली वालुकेत बैसती स्वच्छंदे व्यवहारी. तेथे अन्नसत्रे असती, त्यातील एक अन्नसत्रावरती. कारुकन होता द्विज सुमती, पापरहित सात्विक. त्याने अवलोकुन वृक्षतळी धावून वंदिले श्री चंद्रमौळी. म्हणे दयाळा आपणाजवळी पदार्थ संग्रह एकही नसे. मी आपणासाठी नित्य नैवेद्य आणून देईन लेह पेय शौच खाद्य. स्वीकाराजी देवा जगद्वद्य, वेदांत वेद्य आपण आहा. ऐसे बोलूनी अन्न भरित ताट आणून ठेविले विप्रे निकट. स्वामी राये विप्रचित्त चोखट देखुनी स्वल्प ग्रहण केले. मग नित्य नेमे तो ब्राह्मण अन्नपुरीत पात्र ठेवी आणून. लोकांस कळले ते वर्तमान, तेव्हाची येऊनी विलोकिती. तेजस्वी दिव्य मनोहर मूर्ती, दर्शनेची वाटे समाधान शांती. हे सत्पुरुष महात्मा म्हणती, निस्पृह यती जितेंद्रिय. नित्य नैवेद्य आणणारा विप्र, त्याची वयोवर्षे 60 संवत्सर. झाली असोनी संतान पुत्र, देखिले नाही पदार्थ. उभयता देवास विनविती सर्वथा. आमची झाली वृद्धावस्था, एवढीच पूर्ण करावी आस्था. व्हावी व्यवस्था पुत्र हस्ते. स्त्री पुरुषांचा पाहुनी आग्रह, उत्तर देती यती अपरिग्रह. पुत्र होईल जाईल परी निग्रह, करिरे ब्राह्मणा इंद्रियांचा. आशीर्वचन ऐकूनी स्त्री पुरुषांस आनंदरूप झाला संतोष. पुढे गर्भ राहून विप्र स्त्रियेस नवमास पूर्ण भरले ते. नंतर द्विजपत्नी प्रसूत होऊन लाधले सुंदर पुत्र संतान. उभयतांस वाटले समाधान, कुमारमुख पाहुनी. 7 वर्षांचा झाला द्विजसुत, उभयता बैसले विचार करीत. यतिवर्याच्या पायावरी हर्षित घालू म्हणती पुत्राते. परंतु ते संन्यासी अधोक्षज, कोठे न दिसती महाराज. बहुत दिवसात भक्तकाज, कल्पद्रुम चिंतामणी. इकडे वृक्षतळीचे नित्य अन्न, एक पिच्छाच करी भक्षण. विप्र म्हणे येथे नसती नारायण, नैवेद्य कोण बक्षित असे. कोणी भूत प्रेत पिच्छाच राक्षस, किंवा झोटिंगाधिक भक्षी अन्नास. ऐसा संशय आला ब्राह्मणास, भगवंतास आठवितो. दुसरे दिनी द्विज पत्नी पुत्रासहित श्री रामेश्वर दर्शन करून या चिंताग्रस्त. बाहेर येऊनी उभा ठाकत, तो सद्गुरूंसी देखिले. नैवेद्य आणणारा ब्राह्मण पत्नीस म्हणे पुत्रास आणून. या भवतारक पायावरी जाण, घाली गे तनयास शुद्धमती. उभयता पुत्रास मारिती हाका, धावरे पुन्हा वेळ येईल ही का. नरतनु गेल्या फोडशील हाका, शीघ्र बालका येई रे. पाचारिले शब्दी बहुतवार, परिसुनी पुत्र देत प्रत्युत्तर. मला त्या यतिवर्यांसमोर येण्यास भय वाटते. दुरुनी वदे ब्राह्मणसूत, त्या यतिवर्यासी पाहताची मी होईन मृत. जाणा हो हे निश्चित, म्हणून कापत थरथरा. मग पित्याने पुत्रास ओढूनी आणिले, त्या काळी पुत्रे नेत्र झाकिले. म्हणे मी जातो खचित भले, मारू नकारे मज लागी. आयसे बोलूनी एक घटिकेत, पुष्ट आणि उंच झाला दशहस्त. हे पाहुनी मायबापे भयचकित, लोकही तैसेच होती की. हा 7 वर्षांचा विप्र तनय, दशहस्त उंच झाला हे आश्चर्य. याचे आम्हास वाटते भय, आता काय करावे. तव तो म्हणे मला द्यावी मुक्ती. ऐसे विनवूनी योगी राजांप्रती, धाडकन पडूनी पृथ्वीवरती. मृत झाला तत्काळ. ऐसे विलक्षण कृत्य पाहून तचकती मनी सकळ जन.
पुत्रार्थ माय बापे आक्रोशून करीती रुदन अतिशय. व्यर्थ करू नका शोक, ते झाडावरील पिच्छाच नैवेद्य भक्षक. तोची राक्षस तुमचा झाला लेक, तद्योनी मुक्त केला हो. पुन्हा रामेश्वर देवालयात श्रीमत्पर हंस अवधूत. विलोकिनी ती स्त्रीपुरुषे दंडवत, सद्भावे घालिती चरणावरी. तो ब्राह्मण पत्नीसह विनवीत, अहो पुरुषोत्तमा भगवंत. पतित पावन होनी कृपावंत, निपुत्रिक लांछन दूर करा. पुत्र प्राप्तीची आमची उत्कंठा, पूर्ण करावी नीलकंठा. नंतर आम्हासी पाठवावे वैकुंठा, आता कंठासी प्राण आलासे. मग द्विज स्त्रीस त्यास 60व्या वर्षी, पुत्र संतान लाधता होय निमग्न हर्षी. जैसे अवर्षण काली मेघ उदक वर्षी, तेणे सर्व अत्यानंद होतसे. तैसे या वृद्ध स्त्री पुरुषांसी, पुत्रमुख पाहुनी उचंबळले अत्यंत सुख. श्री गुरु लीला सर्वार्थदायक, अगम्य असे सर्वांसी. पाहुनी अघटित चमत्कार, लोक म्हणती हे साक्षात परमेश्वर. महिमान कळे याचा अपार, म्हणून जय जयकारी गर्जती. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अर्थक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला, इति द्वादशोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.